म्हणजे काय झालं? तू बोलले सत्यजित रावांशी? काय म्हणाले ते? सत्या लग्न करत दुसऱ्या पोरीशी. दुसऱ्या मुलीची म्हणजे? असं कसं करू शकतात ग ते? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना? प्रेम आहे नाही, प्रेम होत. त्याचं माझ्यावर प्रेम होत, आता नाही. तो फार पुढे निघून गेलाय आई. सत्या माझ्या आयुष्यातनं दूर निघून गेलाय. माझ्यामुळे झालंय हे समत. मीच तुझ्यापासून तुझं प्रेम हिरवून घेतलंय. मीच जबाबदार आहे समतेला. अमरे, काय झालं? मामी का रडताय? अरे रिजब, दीदी आता सत्यदाजींच्या घरून आली. सत्यदाजींचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलंय. काय? पण असं का करतोय सत्या दादा? अगं म्हणजे तुझं प्रेम आहे असं अख्ख्या जगाला ओरडून सांगत होता तो. आता असं का करतोय? अमरे, काय बी करून सत्या दादाला थांबवायला पाहिजे बघ. कुठल्या हक्काने थांबवणार आहे आपण? बरोबर आहे. कुठल्या हक्काने थांबवायचं? जेव्हा मंजू स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार होती तेव्हा मीच अडवलं तिला. मीच नकार द्यायला भाग पडलं. माझ्यामुळे चालेल, माझ्यामुळे चालेल. मामी, मामी, हा अगं काय करतेस? हे बघ, तुझा काहीच दोष नाही यात. तुझ्या जागी दुसरी कुठली बी आई असती तर तिने हेच केलं असतं. अमरे, काय बी झालं तरी सत्या दादाला थांबवायला हवं बघ. जर त्याने दुसऱ्या मुलीशी लगीन केलं तर मग मी माझं आणि मंजीचं लगीन लावून देईल. बलमा, पार्कात मिठी मारून झाली. पंडित बोलून मुहूर्त काढून झाला. पण अजून असं काय करायचं ज्यानं वाघमारे ट्रिगर होतील? लग्नाची तयारी. काय? आपण आता खरेदी करायची, म्हणजे शॉपिंग करायची. दागिने, कपडे, बस्ता बिस्ता सगळं खरेदी करायचं. अरे पण त्यांना काय होणार आहे? सांगतो 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 सगळी गाणी वाजणार. आपण काय करायचं माहितीये का? तुम्ही दोघांनी शॉपिंगला जायचं. तो वाघमाऱ्यानं बोलवून घ्यायचा हा प्लॅन आहे माझ्या डोक्यात. अरे पण मंजूताई तिथं आल्यावर त्यांना काय होणार आहे? काय होणार? तुम्ही दोघांनी मिठी मारली त्यावेळी काय झालं तेच होणार. त्यांची जलशी होणार. त्यांचा दूर जाळ संघ काढायचा बाहेर आपण.